पहिला चेंडू सुरेख फटका स्ट्रेट अगदी बी शेप मध्ये खेळून काढलाय. बॉल बॅक ड्राइव्ह वन बाउन्स साठी निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम सुरुवात केली पहिला चेंडूवरती, ज्यानं मात्र अगदी सरळ बॅटीने बॉटम हँडचा उपयोग चांगला होता. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय अगदी बॅक स्टेप होती ती तशीच होती, थोडासा फन फ्रूटला आला आणि त्यानंतर सरळ बॅटीने खेळून काढला. बॉल बॅक ड्राइव्ह अप्रतिम फटका. सुरेख फटका अग्री कव्हर ओव्हर द कव्हर हेड 1 सेकंड बाउन्स ला निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती आलेला दुसरा चौकार. अप्रतिम. निखिल जाधवचा जो फेवरेट शॉट जर कॉपी बुक स्टाईल फटका जर कोणता असेल तर हा कव्हर फटका, जो ओव्हर दी कव्हर हेड जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातो, जिथे 4 किंवा 6 देखील भेटतात. आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे, ओळखला जातो या फटक्यासाठी, त्याची आयडेंटिटी आहे कव्हर फटका. कव्हर ड्राइव्ह मुंबईचा जेवढा मरीन ड्राइव्ह बघण्यासारखा तेवढा निखिलचा कव्हर ड्राइव्ह. ओहो थोडासा खाली राहिला, कमबॅक केला. अप्रतिम कमबॅक आहे, हा कमबॅक करून दाखवावा लागेल अश्विन सपकाळला या मॅच मध्ये. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं, उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं तर उठून दिसायचं असतं. या मॅच मध्ये निखिल अश्विन जाधवला तसाच खेळ करावा लागेल. अश्विन सपकाळला थोडंसं थांबला गेला. बऱ्याचदा बरेचसे खेळाडू जेव्हा तुमचा टप्पा ठरलेला नसतो तेव्हा थांबणं गरजेचं असतं, नवीन सुरुवात करणं महत्वाचं असतं. बॅटच्या अगदी रडामध्ये हवेमध्ये खेळाडू आहे तैनात, कॅच साठी जातोय. ही कॅच महत्वाची होती, मोठी विकेट गळाला लागली, एक मोठा मासा पकडला. अश्विन सपकाळ या आधी चेंडू टाकण्याआधी थांबला होता, कदाचित त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललं होतं म्हणून पुन्हा त्यानं सुरुवात केली. बॅटच्या रडामध्ये आलेला टप्प्यानं अप्रतिम कॅच मिड विकेट रिजनला डीपला पकडली गेली आहे आणि या मैदानातून एक झंझवणारं वादळ मात्र शांत केलं. नाव त्याचं आहे निखिल जाधव. बॅक टू द डकआउट. म्हणून चर्चा केली की जेव्हा आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुमचा टप्पा तुमचा निर्णय ठरलेला नसतो तेव्हा थांबणं महत्वाचं आहे, मागे जाऊन पुन्हा नव्यानं सुरुवात करणं देखील महत्वाचं असतं. आठ धाव संख्या. बऱ्याचदा होतं अंपायरनं कदाचित हेच सांगितलं असेल की लाईव्ह मॅच चालू आहे, तुम्ही गार्ड्स मैदानामध्ये चेंज करू नका. कदाचित अंपायर्सनं देखील हेच सांगितलं असेल, कारण की या गोष्टी बाहेर खऱ्या अर्थानं निर्बंध आहे, या बाहेर गोष्टी केल्या जात नाही. जिथे लाईव्ह मॅच आहे तिथे गार्ड्स चेंज केले जात नाहीत. आणि कदाचित इथून पुढे खेळाडूंना एक गोष्टांची विनंती आहे की लाईव्ह मॅचला मैदानाच्या आतमध्ये गार्ड्स चेंज करू नका. आपल्या घरी सगळे मॅच बघतात. 8 धाव संख्या. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव दाखल झाला. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम चेंडू हाताला पडल्यानंतर राईज होतोय, उसई घेतोय, वेग आहे, वेगामध्ये स्वार आहे, अचूकता आणि अचूकतेचं दुसरं नाव अश्विन सपकाळ. व्हॉट बॉलिंग यार अश्विन, काय त्याचा अनुभव आहे, जिद्द आहे त्याच्याकडे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅटीच्या टॉपला चेंडू लागतोय. अश्विन सपकाळ पहिल्यापासून गोलंदाजी करत असताना नेहमी तो पुढे कोण फलंदाज उभा आहे हे बघत नाहीये, आपल्याला गोलंदाजी अचूकतेवरतीच टाकायची आहे हे त्याचं लक्ष ठरलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले आहे. 9 लॉस ऑफ दी 1. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा, 9 लॉस ऑफ दी 1, 1.0. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 22 यार्ड. टेक्निकल टीम खूप छान काम करते आहे, कारण की स्कोरर मी ऑफलाईन स्कोरर बघितला नाहीये. इथे
स्कोर बुक तर आणून ठेवलेत, त्याच्यावरती काहीच लिहिलं जात नाही कारण की प्रॉपर स्कोरिंग 22 यार्डची चालू आहे. हे सध्या स्कोर बुक बंद झालेत, हे खरं आहे सुदेश, कारण की सध्या 22 यार्डने स्कोर बुक, ते म्हणतात स्कोर बुकची गरज नाही कारण की त्यांच्याकडे टेक्निकल टीम एवढी स्ट्रॉंग आहे की आम्ही कॉमेंट्री करत असताना आम्हाला देखील चुकण्याची संधी त्यांनी दिली नाही आहे. प्रॉपर ते स्कोरिंग करतायत. मी विनंती करेल, बराचसा वेळ जातोय फिल्डिंग करणारी टीम, बराचसा वेळ तुम्ही घेताय. बा मेन अंपायर वैदी सरांनी देखील तुम्हाला आता दंडित केलंय की इथून पुढे तुम्ही वेळ घेऊ नका, की क्षेत्ररक्षण सजवायचंय ते पटकन सजवून घ्या. प्रतीक सपका गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ओहो, यावेळी ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक एका कव्हरच्या, त्याच्या अगदी दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून जातोय. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर बॅकअपला खेळाडू आहे तैनात. या 2 धावेच्या मदतीने 11 धावसंख्या 11. 22 यार्ड लाईव्हचं काम सगळ्यात जास्त चर्चा भूमिपुत्र मैदानामध्ये जेव्हा निहाल स्पोर्ट्सची स्पर्धा त्यांनी कव्हर केली तेव्हा चंदू सरांनी देखील या वाहिनीचं कौतुक केलं होतं. सचिन सरांचं खास करून कौतुक केलं होतं. 11 धावसंख्या. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या फटका खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, विकेट किपर फेकू की नको, तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचला गेला. एखादा निर्णय घ्यायचा तो घेतला की घेतला, आणि तो निर्णय घेईपर्यंत वेळ जर लावला तर दुसरा येऊन त्या संधीचं सोनं करून जातो. तसंच होताना पाहिलं, वेळ घेतला तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचला गेला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला 22 यार्डच्या माध्यमातून तुम्ही पाहता विकेट किपर चेंडू हातामध्ये, फेकू की नको, पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचला गेला. रिप्ले टेलिकास्ट दाखवणं ही देखील एक कला आहे आणि ती कला प्रत्येकाला अवगत नसते. ती कला टेक्निकल टीम पूर्ण दाखवते. ओह, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू प्रतीक सपकानं हाताळला. पडल्यानंतर राईज झाला, पडल्यानंतर उसळी घेतोय, नाकाच्या जवळून थोडासा जाणारा या मातीचा सुगंध देऊन जणू चेंडू जाताना पुटपुटतोय की जनाब कैसा हाल है. और कुछ. 11 धावसंख्या. यावेळी देखील बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला एक धाव कंप्लीट केली जाते आणि तोपर्यंत अंपायर कॉल येतोय OUT, आउट, बॅटर गॉन. अगदी अपील उचलली गेली, यष्ट्यांच्या बरोबर मध्ये सापडलं गेला आणि जशी अपील गोलंदाजाने केली तशी वैदी सरांनी सांगितलं येस OUT आउट. LBW. नवीन बॅटर निलेश. अकरा धावसंख्या. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. तब्बल 2 चेंडू या ओव्हर मधले बाकी आहेत. चांगली गोलंदाजी प्रतीकची चालू आहे. हो, पुन्हा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. कुठली फुटवर्क नाहीये, फुटवर्क नसेल तर नेटवर्क कसं येईल आणि नेटवर्क नाहीये तर रेंज कशी असेल. या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना रेंज असे हवी आहे तर फुटवर्क दाखवावं लागेल आणि फुटवर्क असेल तरच या मॅच मध्ये एक चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतो. 11 धावसंख्या. 11. 1 to go. सुरेखा. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. बॅटर गॉन आणि कदाचित मैदानामध्ये दाखल होऊ शकतो आशिष जाधव, कदाचित येऊ शकतो मैदानामध्ये. खास पुण्यावरून आलाय आशिष ही मॅच खेळण्यासाठी. कदाचित त्याला थोडंसं थांबवलं गेलं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला तुषार. सुदेश, शर्टाचं पहिलं बटन चुकीचं लागलं तर बाकीची सगळी बटन चुकीची लागतात. पहिली विकेट लवकर गेली, बाकीच्या सगळ्या विकेट माघारी येत आहेत आणि आता संघ अडचणीमध्ये सापडला. गरजेचं नव्हतं. निखिल बाद झाल्यानंतर मागे मॅच सांभाळणार कोण? निखिल जाधव स्वतः बोलत असेल, मी एकटा किती वेळ मैदानामध्ये संघ सांभाळणार, मॅच सांभाळणार. माझ्या माघारी कोणीतरी मॅच सांभाळायला हवा. यानंतरची मॅच UPCC वेळापूर आणि JMCC
कळमगाव दोन्ही कॅप्टन सज्ज राहा टॉस साठी. 2 षटकांचा खेळ झाला. 11 धावसंख्या. यानंतर विजय मध्ये मॅच करायची की न्यू मॅच खेळवायची याबद्दल आपण चर्चा करू. ओहो 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 यावेळी संधी होती पण अगदी चेंडू आपण पाहिलं तर मला बॅक ड्राइव्ह अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये पोहोचला गेला. बारा चेंडू मध्ये 12 धावा तब्बल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 13 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत म्हणजे 2.1चा ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली पहिला चेंडू घेऊन आला होता सतीश सपकाळ. दुसऱ्या चेंडूसाठी तो निघालाय पुन्हा एकदा. ओहो बॅटीच्या अगदी बॉटमला खेळाडू कव्हरचा चेंडू गॅदर करतोय तो पण आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान. 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 13. अप्रतिम फुल टॉस चेंडू आहे. खेळाडू डीप मिड विकेट रिझन कॅच पकडली जाते. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीनं विकेटचं पतन होत आहे. बॅटर गॉन होतोय. फलंदाज मागे येतोय. 5वा धक्का संघाला भेटतोय. शुभम मैदानामध्ये दाखल झालाय. 13 धावसंख्या 13. संघ थोडा अडचणीमध्ये सापडला. मी मगाशी देखील उल्लेख केला ही मॅच खेळाडूंना जबाबदारीनं खेळणं गरजेचं आहे. कारण की जर संपूर्ण टीम जर एखाद्या खेळाडूवरती अवलंबून असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येकानं जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आज कुठेतरी घोडेपारूड संघ घेत नाहीये हे दिसून येते. अजूनही वेळ हातामध्ये आहे. अजूनही बरीचशी मॅच हातामध्ये आहे. अजूनही रिस्क घेणं महत्वाचं आहे. एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच बनवू शकते. एखाद दुसऱ्या षटकारानं मॅच घडवू शकते हे गरजेचं आहे. 14 धावसंख्या 14. ओहो चेंडू पडतोय. वेगानं टाकलाय. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अति सपकाळनं देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवलाय. प्रत्येक गोलंदाज आपली आज गोलंदाजी दाखवून देतोय. खास करून पहिल्या ओव्हर पासून जी सुरुवात झाली ती तशीच आहे. वर बॉल अगदी बॅटीच्या रडामध्ये इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. खेळाडू आहे कॅच ड्रॉप होतीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपुष्टात. संघाची धावसंख्या 16. 16 लॉस ऑफ दी 4 विकेट. यानंतर विजेता संघ 2 हात करेल अर्थातच केबीसीसी बिरवाडी या टीम सोबत म्हणजे विजेता. सो बिरवाडी टीम तयार रहा. यानंतर तुमची मॅच आहे. केबीसीसी बिरवाडी टीम तयार रहा. ओव्हर क्रमांक 4. हो बॅटीच्या अगदी टॉपला हवेमध्ये मिड विकेटचा खेळाडू मागे जातोय. कॅच घेण्याचा प्रयत्न थोडीशी अवघड होती कारण की लॉंग ऑनचा खेळाडू पोचेल की नाही यामध्ये शंका होती आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अठरा धावसंख्या 18 ऑन अ स्कोर कार्ड. सचिन सपकाळनं शेवटचं षटक चालू आहे. तब्बल 5 चेंडू आता फक्त बाकी आहे शेवटच्या षटकामध्ये.
पुढून खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू हाताला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करतील. गोलंदाजाच्या हातामध्ये एकाला जागा सोडावी लागेल. एकाच पटरीवरती दोन गाड्या, एकाला सोडावी लागेल जागा. फक्त चेंडू आता बाकी आहेत 4. अजूनही या मॅच मध्ये बरंचसं काही आहे, कारण की जर समोरच्या टीमकडे घोडे पारूडकडे जर बॉलिंग अटॅक असेल तर कमीत कमी 25-27 धावेचं आव्हान द्यावं लागेल, 31 धावाचं आव्हान द्यावं लागेल. आणि त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती लॉट्समध्ये धावा हव्यात, डझनमध्ये धावा हव्यात, एक चांगल्या धावा हव्यात. सिंगल डबल नाही, मॅच मध्ये आता एक टार्गेट भक्कम बनणार नाहीये. विकेट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड मिड विकेटचा खेळाडू थोडासा फंबल झाला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू गॅदर केला, 2 धावेचा प्रयत्न नकार दिलाय. एकाच धावेती समाधान, फक्त 1 धाव. नवीन बॅटर राहुल स्ट्राइक वरती आहे. ओहो, थोडासा बाहेर ठेवलाय. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 2 टू गो, 19 धावा. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू आहे, कॅच साठी जातोय, कॅच ड्रॉप तर होतीये. धावा तब्बल 2 भेटतील, गरजेचे आहेत, गरजेचे आहेत. घोडे पारूड टीम बोलत असेल, धावा येऊ देत, किती येऊ देत, कशा येऊ देत, त्या हव्यात. धाव संख्या 21. अजूनही जर एखादा मोठा फटका येतोय तर एक फायटिंग स्कोर, जिथे गोलंदाजी करणारी, गोलंदाजीसाठी जेव्हा घोडे पारूड टीम येईल तेव्हा फाईट करू शकते, अशा धावा बनवू शकतात. मात्र या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका हवाय. विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन, पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल झालेत आणि कदाचित आता देखील 2 धावा होऊ शकतात, झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, कारण की 3ऱ्या धावेसाठी रनआउट झाला बॅटर. 2 धावेच्या मदतीनं 23 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि 24 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच गौडोशी KCC 11 या टीम समोर 24 धावेचं आव्हान. वा, ही चांगली शिस्त आहे. घोडे पारूड टीम लाईनअप करून मैदानामध्ये जाते आणि कदाचित मी आतापर्यंत बघितलं बऱ्याच टीम लाईनअप करून आल्या नव्हत्या आणि घोडे पारूड टीम पहिली संघ आहे जो लाईनअप करून मैदानामध्ये दाखल होतोय. ही शिस्त आहे संघाची. आजच्या दिवसामध्ये मी चर्चा करतो की लाईनअप करून जाणारी घोडे पारूड ही टीम दिसून आले. जी शिस्त आहे संघाची, जी क्रिकेटची शिस्त आहे, जी गावाची शिस्त आहे, आणि अशा बरेचसे संघ अशा आपल्या खेळाची गावाची शिस्त दाखवतात. लाईनअप रायगडमध्ये अजूनही आठवतं, आदिवासी प्रीमियर लीगला पहिल्यांदा लाईनअप ही रायगडमध्ये करण्यात आली, तिथून पुणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही लाईनअप आली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळूहळू क्रिकेटमध्ये आली. फक्त 24 धावा हव्यात आता विजयासाठी. ना आशिषकडे एक लक्ष असेल, कारण की लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव त्याला. लेफ्ट हँड स्पिन कट त्याच्या माध्यमातून होतात का, कारण की जर 24 धावा अडवायच्या, कारण की 24 धावा जर अडवायचे तर एक चांगली बॉलिंग अटॅक घोडे पारूड टीमला घेऊन यावी लागेल.
येस अंपायर, ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंगला होते सुरुवात. सिद्धेश कदम वेलकम. पहिला चेंडू थोडासा बाहेर, अंपायर कळवते इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाजीसाठी निखिल जाधव स्वतः आला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये स्वतः जबाबदारी घेतोय निखिल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे क्षेत्ररक्षण निखिलने पाहिलं तर कसं सजवलं. अगदी डीप मिड विकेट रिजनला खेळाडू उभा केला. मिड विकेटचा खेळाडू मिड ऑनला त्याने सरकवला. ओहो, चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अगदी लेग स्टिक सोडून चालला. व्हाईट बॉलचा इशारा. निखिलनं जेव्हा मिड विकेटचा खेळाडू मिड ऑनला घेतला आणि डीप मिड विकेटला खेळाडू सरकवला तेव्हाच तो अगदी लेग स्टिक पकडून गोलंदाजी करणार होता. थोडीशी लाईन मिस झाली. थोडासा बाहेर चेंडू जातो. व्हाईट बॉलसाठी 2 धावा. हो, यावेळी देखील टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा खेळून काढला खेळाडू आहे. मिड ऑनचा अगदी वेगानं येतोय. घाई थोडीशी केली गेली, मात्र डॉट बॉल येतोय. कुठली धाव दिली जात नाही या चेंडूवरती. डॉट बॉल. अगदी फुल टॉस बॅटीवरती आलाय. सोडणार नाहीये फलंदाज. खेळून काढलाय 4 धावेसाठी. अश्विनच्या बॅट मधून आलेला चौकार आहे. अप्रतिम फटका अश्विनना. अश्विन पहिली ओव्हर जो घेऊन आला होता तोच हा खेळाडू अश्विन, ज्यानं विकेट मिळवली निखिल जाधवची आणि एक संघाला चांगली सुरुवात करून दिली. बॅटिंग मधून देखील तो आत्मविश्वास दाखवतोय. हा देखील फुल टॉस नाही टाकू शकत. अश्विन सपकाळला, त्यानं उचलला, फेकून दिला डीप मिड विकेट रिजनला. अगदी 4 धावेसाठी चौकार. 10 धावसंख्या. 1010 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा खेळाडू या चेंडूपर्यंत पोहोचतोय. गाद्यार केलाय. कुठली धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. 11 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली. 11. पुढे खेळण्याचा प्रयत्न. अगदी टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचा खेळाडू कॉकरचा वेगानं येतोय. गॅदर केला. निखिलच्या जवळ चेंडू फेकेपर्यंत, फेकी करेपर्यंत एक धाव पुन्हा कंप्लीट होते. तब्बल 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या अगदी 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. विकेट अजूनही आली नाहीये. ओहो, हा चेंडू पडतोय. चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू शेवटचा हाताळला निखिल जाधवनं अखेरीस आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 12 या आकड्यावरती. आणि आमचे या कोट्रोशी गावचे निलेश शेलार दादा, मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. निलेश दादा, आमचे कोट्रोशी गावचे निलेश दादा, निलेश शेलार वेलकम दादा, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. तब्बल आता 18 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावा हव्यात विजयासाठी. 18-12. सन्मान घेतला जातो अतिथी कक्षामध्ये. कोट्रुशी 11 या टीमचे, कोट्रुशी गावचे निलेश दादा यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. प्रेमाची, आपुलकीची या स्पर्धेची माणुसकीची उबदार शाल, प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. आशिष आलेत गोलंदाजीसाठी, सध्या दाखल झालेत. एक अनुभवी गोलंदाज. ओहो, वॉट बॉल. अप्रतिम चेंडू हाताला. कारण की लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. म्हणजे काल ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला, लहू जाधव सर आणि आशिष सर, हे एकत्र लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर आशिष सरांची आपण मगाशी चर्चा केली की बॉलिंग अटॅक महत्वाचा असेल, त्यामध्ये हे एक नाव आहे. गती परिवर्तन. बॅटच्या अगदी बॉटमला संधी मिळवले आहे खेळाडू. तुषार पोहोचतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच पकडणं महत्वाचं होतं. आशिषच्या खात्यामधली विकेट कुठेतरी धरतीपती दान झाली आहे. कारण की लेफ्ट हँडेडचा हा एक उत्कृष्ट अनुभवी खेळाडू आहे.
त्याचे असले रायझिंग चेंडू पडल्यानंतर गती परिवर्तन बराचसा अनुभव त्याच्याकडे आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी रडारमध्ये ड्राईव्ह केलं, लफ्ट केलं चेंडूला. एक धाव पुन्हा डीपेक्षा कव्हर रिझन मधून मिळवली जाते. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 10 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. ओहो, बॅटीच्या अगदी बॉटमला टॉपला विकेट, अगदी हातामध्ये विकेट किपरच्या अखेरीस विकेट मिळवली आहे. आशिषच्या खात्यामध्ये विकेट राहते. एक लेफ्ट हँडेड, एक अनुभवी गोलंदाज, एक नॅचरल स्विंग ज्याच्याकडे, एक नॅचरल कट ज्याच्याकडे, तो अश्विन आपल्या टीम साठी महत्वाची विकेट मिळवतोय. बरेचसे खेळाडू असतात जे संघाची, आपल्या टीमची, आपल्या गावाच्या संघासाठी खेळण्यासाठी बराचसा प्रवास करून येतात. त्यासाठी लागतं टीम बद्दलचं प्रेम, संघाबद्दलचं प्रेम, आणि ते प्रेम आशिषकडे आहे. खास पुण्यावरून तो खेळण्यासाठी येतो मॅच, आणि हे खूप महत्वाचं आहे. हे योगदान खूप महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. तब्बल 10 धावा हव्यात आता 14 चेंडूमध्ये. बॉलिंग अटॅक महत्वाची होती. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची ठरली, कारण की आशिषने फक्त 2 धावा दिल्यात, 1 विकेट घेतली. येणारे 2 चेंडू देखील त्याने असेच काढून घेतले. कदाचित मॅच बनवू शकते, कारण की त्यानंतर समीकरण राहील 12-10चं. आता आहे 14-10. बनवू शकते मॅच. लो स्कोरिंग मॅच नेहमी हाय व्होल्टेज होते, त्याचं उदाहरण दिसू शकतं का? यावेळी देखील अगदी बॅटीवरती सरळ खेळाडू आहे. डॉट बॉल आणखीन एक जातोय. आता शेवटचा चेंडू आहे, त्याच्यावरती किती धावा येतात, त्यानंतर मॅच काय बनते, असे बरेचसे प्रश्न आहेत. कारण की जिथे शेवटचा चेंडू महत्वाचा असेल तिथे मॅचचं समीकरण देखील महत्वाचं ठरेल. 13 चेंडू 10 धावेची गरज. एक महत्वाचा बॉल आशिषला घेऊन यायचा. अप्रतिम बॅटच्या टॉप एजला आहे खेळाडू. कॅच पकडली, ड्रॉप होतीये, एक धाव दिली जातीये. कॅच पकडणं महत्वाचं आहे. कॅचेस इम्पॉर्टंट राहतील या मॅच मध्ये. आता 12 चेंडू 9 धावेची गरज. 12-9. वॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. आशिषनं फक्त धावा खर्च केल्या 3, विकेट दिली 1. अशी अनुभवी आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी त्यानं सादर केली. मिस्टर निलेश गोलंदाजीसाठी. अगदी व्हाईट बॉल. अंपायर कळवतील. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. तब्बल 8 धावा आता विजयासाठी हव्यात. येणारे तब्बल 12 चेंडू मध्ये 8 धावेची गरज आता विजयासाठी आहे. ओहो, सुरेख फटका. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर रिझन. अगदी डीप मध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, पण चेंडू अखेरीस अडलाय का की सीमारेषेच्या बाहेर गेलाय. कदाचित अंपायर करवतात की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन आलाय. चौकार. 4 धावा. मॅच आली जवळ. आता फक्त हव्यात 4 धावा विजयासाठी. तब्बल 55 षटकार आणि 50 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लगावले गेले. 22 यार्डच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अगदी क्रॉस पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस अँगल खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यावेळी देखील बॅटीची टॉप एज, जिथे डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. फक्त आता 3 धावा हव्यात विजयासाठी. तब्बल चेंडू झालेले 3 बाकी 3 आणि ओव्हर क्रमांक 3 चालू आहे.
बॅकफुटला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल, कदाचित हा चेंडू देखील डिक्लेअर मध्ये जातोय. धावसंख्या आता फक्त 2 हवी आहे विजयासाठी. 2 पावलं दूर आहेत, 2 स्टेप्स दूर आहेत आता विजयापासून. बॉल दे बॉल दे. टाक 2च रन पाहिजे. चेंडू आलाय मैदानामध्ये. मॅच करूया आता स्टार्ट. यानंतर आपण पाहिलं तर मॅच खेळली जाते. विजय संघ केबीसीसी बिरवाडी टीम कॅप्टन या. बिरवाडी टीम कॅप्टन या. डाऊन टी ग्राउंड अगदी का कॉर्नर रिजन मध्ये लॉंगॉनचा खेळाडू येईल. स्कोर आता होईल लेबल जिथे 23 धावा. फक्त 1 धाव आता दूर आहे विजयापासून आणि ती 1 धाव करायची आहे. बॅटिंग करणारी टीम गावडोशी केसीसी 11 गावडोशी या टीमला. यावेळी सुरेख फटका, कदाचित विजयी चौकार येतोय आणि होय गावडोशी टीमनं लगावला विजयी चौकार. मिळवला एक मोठा विजय. घोडेपाडू टीमला अगदी पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये जाते केसीसी 11 गावडोशी टीम.